Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture, we will learn what is accuracy, what is precision, what is uncertainty in taking measurements and some parts of error. Now, what is accuracy and precision? First of all, accuracy आणि precision हे खूप सिमिलर वर्ड्स वाटतात, पण आपण एकदम मेन ह्याच्यापर्यंत गेलं तर काय ते दोन्ही त्यांच्या डेफिनेशन्स वेगळे आहेत आणि त्याचा मीनिंग सुद्धा वेगळा आहे. नाव व्हॉट इज ॲक्युरेसी? आपल्याला काय वाटतं एखादे व्हॅल्यू ॲक्युरेट आहे किंवा प्रिसाईज व्हॅल्यू आहे म्हणजे त्याच्यात जवळची व्हॅल्यू असं वाटतं, किंवा मेन एकदम राईट व्हॅल्यूच्या आपण जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे ती जवळची व्हॅल्यू. डेफिनेशन सांगतो मग अजून चांगला कळेल. डेफिनेशन फॉर ॲक्युरेसी इज द क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू ॲज दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे माहीत पाहिजे की बाबा ट्रू व्हॅल्यू काय आणि मेजर्ड व्हॅल्यू काय. सपोज एखादी फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करतोय, म्हणजेच फिजिकल क्वांटिटी मेजर करणं म्हणजेच काय, तुम्ही लेंथ मेजर करता, मास मेजर करता, टाइम मेजर करता, टेम्परेचर मेजर करता, ह्या काय झाल्या फिजिकल क्वांटिटी आणि त्याला आपण मेजर करतो विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट. नाव वी रेकॉर्ड और वी मेजर द टेम्परेचर युजिंग थर्मोमीटर. थर्मोमीटरचा यूज करून आपण काय करतो, टेम्परेचर मेजर करतो. नाव आता त्याच थर्मोमीटरचा मेजर करून वी नो दॅट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, म्हणजेच वॉटरचं कन्वर्जन व्हेपरमध्ये व्हायला, ॲट विच टेम्परेचर वॉटर कन्वर्ट्स इन टू द वेपर. वी नो दॅट 100 डिग्री सेल्सिअस लहानपणापासून शिकतोय, पाणी कधी उकळतो 100 डिग्री सेल्सिअसला. ही झाली त्याची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणजेच एक्सपेरिमेंट करून एकदम आयडियल व्हॅल्यू, म्हणजे ही झाली त्यालाच आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू. बट ट्रू व्हॅल्यू नाव अजून एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे. जर तुम्ही आता घरात जाऊन पातेल्यात पाणी ठेवलं, उकळायला लावलं गॅसवर, त्याच्यात थर्मोमीटर टाकला, एक्झॅक्टली 100 डिग्री सेल्सिअस मिळत नाही. ते पण पाणी बॉईलच होणार नाही. पण का मिळणार नाही आहे, तर ह्या ज्या कंडिशन आहेत त्या आपल्या आयडियल कंडिशन आहेत, म्हणजे ॲटमॉस्फिअर भोवती. आता बघा आपण हेच जर हायर अल्टिट्यूडवर हिमालयावर जाऊन तापवलं तर तिथलं एअर प्रेशर कमी होणार आहे, बॉइलिंग पॉईंटमध्ये चेंजेस होणार आहेत, आणि सराउंडिंगचं जर टेम्परेचर कमी जास्त असेल तेव्हा सुद्धा बॉइलिंग पॉईंटमध्ये फरक होणार आहे. ना ट्रू व्हॅल्यू काय, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी आधीपासूनच एक सेट आहे की बाबा हां बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर काय 100 डिग्री सेल्सिअस. बट इन रियालिटी इफ यू डिड दॅट एक्सपेरिमेंट इन होम, काय तर 96लाच तुमचं पाणी काय व्हायला लागतं, 96 डिग्रीलाच तुमचं पाणी बॉईल व्हायला लागतं. मग जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करताय आणि तुम्हाला मिळालेली व्हॅल्यू जी असते ती काय असते, मेजर्ड व्हॅल्यू. काय झाली, मेजर्ड व्हॅल्यू. नो कळत आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी आयडियल सिच्युएशन्सला एक्सपेरिमेंट करून नंबर ऑफ वेळेस त्याची रिडिंग घेऊन एक व्हॅल्यू बनवली जाते, त्यालाच काय म्हणतो आपण ट्रू व्हॅल्यू. आणि आपण जेव्हा त्याच फिजिकल क्वांटिटीसाठी मेजरमेंट घेतोय ती जी व्हॅल्यू येते ती काय असते, मेजर्ड व्हॅल्यू. नाव आता 100 डिग्री सेल्सिअस काय एकदाच एक्सपेरिमेंट केला आणि त्यांना मिळाली अशी नाही आहे व्हॅल्यू. ह्यांनी नंबर ऑफ टाइम्स ती रिडिंग घेतलेली आहे ॲट आयडियल कंडिशन्स, तेव्हा त्यांना सेट ऑफ रिडिंग्स मिळाल्या. सेट ऑफ रिडिंग्सचं त्यांनी ॲव्हरेज मीन घेतलं किंवा तुम्ही जे ॲव्हरेज म्हणू शकता ते घेतल्यावर त्यांना 100 डिग्री सेल्सिअस ही व्हॅल्यू मिळाली. ही झाली एक्सपेरिमेंटल आयडियल व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू काय आली, व्हेन वी मेजर दॅट फिजिकल क्वांटिटी फॉर दॅट एक्सपेरिमेंट अँड द रिडिंग वी गॉट इज कॉल्ड एज मेजर्ड व्हॅल्यू. नो आपली डेफिनेशन काय सांगतो आपण ॲक्युरेसीची, द क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू. ह्या मेजर्ड व्हॅल्यूची क्लोजनेस ॲज दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यूच्या कितपत जवळ आपण आपली मेजर्ड व्हॅल्यू जाते, जिथपर्यंत जवळ जाणार आहे तिथपर्यंत आपली ॲक्युरेसी जास्त राहणार आहे. अजून एक एक्झाम्पल सांगतो. ना इफ सेम एक्झाम्पल 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर आहे, दॅट इज ट्रू व्हॅल्यू आहे. नाव इफ वी टेक 3 सेट ऑफ रिडिंग, 3 एक्सपेरिमेंट केले, मी तोच बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटरचा एक्सपेरिमेंट 3दा रिपीट केला आणि 3 वेळेस मला वेगवेगळ्या रिडिंग मिळाल्या. फर्स्ट रिडिंग काय मिळाली, लिहितो मेजर्ड व्हॅल्यू 1.
इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल आर्बिट्ररी व्हॅल्यू घेऊन टाकतो 96 डिग्री सेल्सिअस. देन सेकंड टाईम मला रीडिंग मिळाली 97 डिग्री सेल्सिअस. अँड थर्ड वेळेस जेव्हा मी तोच एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर मला काय आली 99.2 डिग्री सेल्सिअस. नाऊ विच इज द मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲज वी डिड दॅट एक्सपेरिमेंट. आपण जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटरची सगळ्यात जास्त ॲक्युरेट व्हॅल्यू कुठली असणार आहे? 1, 2, 3 मधली ऑब्वियसली 3. थोडासा विचार करून बघा काय सांगितलं होतं, क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू ॲज दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू. म्हणजेच आपण जेव्हा मेजर केली तेव्हा जी आपल्याला क्वांटिटी मिळाली ती क्वांटिटी ट्रू व्हॅल्यूच्या कितपत जवळ आहे ते म्हणजेच काय सांगतं आपल्याला ॲक्युरेसी. म्हणजे या 3 सेट ऑफ रिडिंगमध्ये सगळ्यात ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ बॉइलिंग पॉईंट ॲज वी मेजर्ड इज 99.2 डिग्री सेल्सिअस. बस, वेगळं काहीच नाही. अजून एक एक्झाम्पल सांगतो. नाऊ वी नो दॅट की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस, काय सांगितलं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ सरफेस काय असते 10th पासून 9th पासून शिकतो आपण. स्मॉल g इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. का तर ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ना हाच तुम्हाला 11th-12th मध्ये गेला सुद्धा एक एक्सपेरिमेंट करावं लागणार आहे. तेव्हा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू तुमच्या एक्झॅक्ट करेक्ट 9.8 कधीच मिळत नाही तुम्हाला. कशामुळं? एक्सटर्नल फॅक्टर्स येतात, तुमच्या मेथड्स कधी कधी चुकीच्या होतात, किंवा पर्सनल एरर, किंवा जी टेक्निक मेजर करताना यूज करतात ती चुकीची असते कित्येक वेळेस. त्यामुळं आपल्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये डिफरन्स येतो. पण कुठून डिफरन्स मेजर करतो आपण? ट्रू व्हॅल्यूपासून. एररमध्ये तर शिकणारच आहोत आपण. पण सपोज मी 3 सेट ऑफ रिडिंग घेतला 1, 2, 3. मला फर्स्ट G1 मिळाला 9.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. G2 मिळाला 9.9 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. अँड G3 मिळाला किंवा 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाऊ विच इज द क्लोजेस्ट व्हॅल्यू ॲज दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू? हिअर ट्रू व्हॅल्यू इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणजे ट्रू व्हॅल्यू. पण आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करून कॅल्क्युलेट केलं आपल्याला तर 3 वेगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. मग या 3 पैकी मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू कोणती येणार आहे? द क्लोजेस्ट व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. विच इज ट्रू व्हॅल्यू? 9.8 वाली ट्रू व्हॅल्यू. आणि ह्याच्यातली क्लोजेस्ट आयदर पॉझिटिव्ह जा किंवा थोडंसं पुढं जा किंवा मायनस थोडंसं अलीकडे. हे काय 0.1चा डिफरन्स पडतो सेकंड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यूमध्ये. इथं खूप डिफरन्स आहे. ही पण व्हॅल्यू आपण ॲक्युरेसी घेऊ शकतो. दोन्ही व्हॅल्यू ह्या क्लोज आहेत. कशा क्लोज आहेत? तर ट्रू व्हॅल्यूच्या. सपोज जर इथं 9.5 घेतलं तर आता कुठलं येणार आहे? सेकंड वाली व्हॅल्यू. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.9 मीटर पर सेकंड इज द क्लोजेस्ट व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. म्हणजेच 9.9 मीटर पर सेकंड ही काय असणार आहे आपली ॲक्युरेट व्हॅल्यू. येतं जमतं आहे. म्हणजेच काय सांगितलं? खूप सिम्पल आहे, गडबड करायची नाही आहे. देर इज अ ह्यूज डिफरन्स इन बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन बघणारच आहोत. फक्त ॲक्युरेसी समजून घ्या. क्लोजनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू ॲज दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू, जवळची व्हॅल्यू. नाऊ येऊयात प्रिसिजनवर. प्रिसिजन, व्हॉट इज प्रिसिजन? ना दोन्ही वर्ड्स खूप सिमिलर आहेत. ॲक्युरेसी आणि प्रिसिजन सेमच वाटतं, पण जेव्हा आपण त्याचं स्टेटमेंट बघतो दोन्ही व्हॅल्यू खूप डिफरंट आहेत. व्हॉट इज प्रिसिजन? द रिझॉल्युशन पॉवर ऑर द लिमिट ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. काय सांगितलं? द रिझॉल्युशन पॉवर ऑर द लिमिट. रिझॉल्युशन पॉवर म्हणजेच काय? तुम्ही जेव्हा मोबाईलसुद्धा घेता, फोटो काढताय, पण तुम्हाला लांबचा पक्षाचा फोटो काढायचा आहे, तेव्हा तुम्ही काय करता? झूम करता. पण ते झूम पर इन्फिनाईटपर्यंत होत नाही. झूम किती पण लांबवरचं झूम करत नाही. तुमच्या मोबाईलला एक लिमिट असतं. ते काय करतं? रिझॉल्युशन लिमिट. म्हणजेच काय? झूम करायचं लिमिट. into 5x into 10x. हे काय झालं? त्याचं लिमिट झालं. आता असंच लिमिट कशामध्ये आपण करणार? इन्स्ट्रुमेंटमध्ये. विच इन्स्ट्रुमेंट विच आर यूज्ड टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. कसं सांगतो? सपोज की आता तुम्ही
स्केल घेतली आपली स्केलवरचं रीडिंग कसं असतं आपला 15 सेंटीमीटरवाली स्केल, नॉर्मल स्केल 15 सेंटीमीटर, त्याच्यावर 15 सेगमेंट्स असतात, त्याच्यामध्ये काय 10 छोट्या अशा काड्या असतात. त्या काड्या म्हणजेच काय मिलीमीटर. म्हणजेच याचा अर्थ काय की बाबा प्रिसिजन काय असणार याचं, आपण कितपत प्रिसाईज व्हॅल्यू काढू शकतोय मिलीमीटरपर्यंत. कितपर्यंत? मिलीमीटरपर्यंत, 1 मिलीमीटरपर्यंत. नाव मला अजून त्याचं अजून प्रिसाईज व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे अजून रिझोल्युशन पॉवर वाढवावं लागेल. हे बघा एवढंच डिस्टन्स आहे, मला माहीत नाही हे डिस्टन्स किती आहे. ही जी लाईन काढली हे डिस्टन्स आहे, मला किलोमीटरच्या स्केलनं मोजणार आहे, मीटरच्या स्केलनं मोजणार आहे का सेंटीमीटरच्या स्केलनं मोजलं एकदम प्रिसाईज व्हॅल्यू मिळेल. मी काय विचारलं? किलोमीटर, मीटर अँड सेंटीमीटर ह्या 3 स्केलच्या पट्ट्या आहेत माझ्याकडं. किलोमीटरची पण पट्टी आहे, मीटरची पण पट्टी आहे आणि सेंटीमीटरची पण पट्टी आहे. मग ह्याची प्रिसाईज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणती स्केल यूज करावं लागणार आहे मला? प्रिसाईज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी सेंटीमीटर. का? तर रिझॉल्युशन पॉवर कितपत रिझॉल्व करता येत तिथं रिझॉल्युशन म्हणजे स्मॉलेस्ट फॅक्टर कुठला आहे, तो कुठल्या ह्याच्यात दिसणार आहे मला? सेंटीमीटर स्केलवर. आता तुम्ही जर वेईंग स्केल किराणा मालाच्या दुकानात गेलं तर तुम्हाला केजीचा वेईंग काटा मिळतो. केजी मध्ये इथं कसं येतं ग्राम आणि इकडं मिलीग्राममध्ये छोटंसं कॅल्क्युलेशन असेल तर ते पण दाखवतं. पण त्याच्याहून छोटं अजून वेट मोजायचं असेल तर ते मी तिथं मोजू शकतो का? त्या काट्यावर मोजू शकत नाही. का? तर त्याची रिझॉल्युशन पॉवर जास्त पडली ना, त्यामुळे मी इथे किलोमीटर स्केल यूज करू शकत नाही. फक्त वी कॅन यूज सेंटीमीटर स्केल टू मेजर दिस लेंथ ऑफ दॅट लाईन. नाव प्रिसिजन काय सांगितलं की बाबा रिझॉल्युशन पॉवर आपली सेंटीमीटर स्केल आहे त्याच्यावर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? 1 मिलीमीटरपर्यंत प्रिसाईज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. जसं जसं पुढं जाईल तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज पण मिळतील, ज्यांचा की लिस्ट काउंट कसा असतो सांगतो. लिस्ट काउंट म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू जी की आपण मेजर करू शकतो त्या इन्स्ट्रुमेंटनं. सगळ्यात छोटी व्हॅल्यू जी काय आपण मेजर करू शकतो. व्हर्नियर कॅलिपरचं इथं कुठंतरी फोटो जमलं तर टाकून देतो मी, टाकणारच आहे. व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट किती असतो? दॅट इज प्रिसाईज व्हॅल्यू कुठपर्यंत मेजर करू शकतो? तर 0.01 सेंटीमीटर. यस, सेंटीमीटर 0.01 सेंटीमीटरपर्यंत आपण ते मेजर करू शकतो. आणि इथंच जर मी स्क्रू गेज वापरला, स्क्रू गेज हे दोन्हीही एक इन्स्ट्रुमेंट आहे. नाव बघून घेऊन जायचं नाही आहे, काहीच नाही आहे. त्याचे प्रॅक्टिकल पण तुम्ही स्कूलमध्ये करणार आहेत पुढे जाऊन, इथं इमेज पण येईल. व्हर्नियर कॅलिपर कशासाठी यूज केला जातो? तर सिलेंड्रिकल बॉडीची इनर रेडियस और आउटर रेडियस फाइंड आउट करण्यासाठी. अँड स्क्रू गेज यूज केला जातो एखाद्या एकदम मायन्यूट थ्रेड, आपली दोरा छोटासा दोरा, त्याचा डायमीटर मेजर करण्यासाठी, किंवा आपली तार असते छोटीशी वायर वगैरे, त्याचा डायमीटर मेजर करण्यासाठी स्क्रू गेज यूज केला जातो. नाव स्क्रू गेजचं लिस्ट काउंट काय असतो? तर 0. किंवा आपण कोणत्या प्रिसाईज व्हॅल्यूपर्यंत मेजर करू शकतो? 0.001 सेंटीमीटर. इथंपर्यंत आपण मायन्यूट व्हॅल्यू मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्क्रू गेज. कळत आहे? ॲक्युरेसी काय झालं? सिम्पली ॲक्युरेसी इज द क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू ॲट दॅट ऑफ द ट्रू व्हॅल्यू. आणि प्रिसिजन म्हणजे काय? रिझॉल्युशन पॉवर आहे. कोणाची रिझॉल्युशन पॉवर? ऑफ अ इन्स्ट्रुमेंट टू मेजर दॅट फिजिकल क्वांटिटी. बस, प्रिसिजन म्हणजे वेगळं काही नाही आहे. प्रिसिजन हे झालं आणि ॲक्युरेसी ते झालं. नाव व्हॉट इज अनसर्टन्टी? नाव अनसर्टन्टी म्हणजे जेव्हा आपण सेट ऑफ रिडिंग घेतोय, इफ वी आर परफॉर्मिंग एन एक्सपेरिमेंट अँड इफ वी हॅव टू टेक नंबर ऑफ रिडिंग्स, आपल्याला नंबर ऑफ रिडिंग घ्यायच्यात, त्यावेळेस अनसर्टन्टी म्हणजेच काय? कसे फॅक्टर्स आपल्या व्हॅल्यूज, मेजर्ड व्हॅल्यू चुकू शकतात. तर तिथे 4 पॉईंट येतील, ते एक सांगतो. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. फर्स्ट पॉईंट इज क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. ड्यू टू द पुअर क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, त्या रिडिंग मेजर्ड व्हॅल्यूज येणार आहेत आपल्याला, त्या व्हॅल्यू चुकीच्या असू शकतात किंवा त्याच्यामध्ये थोडासा जास्त डिफरन्स येऊ शकतो, अनसर्टेनिटी येऊ शकते. म्हणजेच मला पाहिजे होतं की बाबा 100 डिग्री सेल्सिअसच्या जवळ माझं बॉइलिंग पॉईंट यावं, पण हे ड्रास्टिकली चेंज होऊन 80-82 इथपर्यंत यायला लागलं ड्यू टू द पुअर क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट. हे झालं अनसर्टन्टीचं फर्स्ट रिझन. काय सांगितलं? पुअर क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. नाव द पर्सन विच इज टेकिंग द रीडिंग म्हणजेच काय? द फॉल्टी टेक्निक्स ऑफ दॅट पर्सन हु इज टेकिंग द रिडिंग्स. हा झालं सेकंड रिझन. याचाच अर्थ काय? एखादा
पर्सनकडून आपल्याकडून पण चुका होऊ शकतात. त्या कशा होतात ते सांगतो. जेव्हा आपण सेंटीमीटर स्केल और व्हर्नियर कॅलिपर यूज करतोय, आपल्याला एकदम एक्झॅक्ट परपेंडिक्युलरली त्या सरफेसकडे बघावं लागतं जिथं आपल्या लाईन्स जुळतात. एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला कळून जाईल. आणि तेच इफ वी लुक दॅट लाईन ॲट अ सर्टन अँगल, आपल्याला मेजरिंग काय थोडंसं पॅरलॅक्स, ड्यू टू दिस पॅरलॅक्स मेथड काय होणार आहे की आपलं मेजरमेंट चुकणार आहे. कशामुळं? वी आर लुकिंग ॲट दॅट मेजरमेंट फ्रॉम अ सर्टन अँगल. मला सरळ बघायचं होतं तेव्हा मला ॲक्युरेट येणार होतं, पण मी एका अँगलनं असं तिरकं बघितल्यामुळं माझी मेजरमेंट काय होणार आहे? चुकणार आहे. ड्यू टू दिस डिफेक्ट्स ऑफ द पर्सन who is measuring the instrument, who is measuring the physical quantity, it may lead to uncertainty of measurements. म्हणजे अनसर्टन्टी वाढू शकते आपल्या मेजर्ड व्हॅल्यूमध्ये. आपला थर्ड पॉईंट येतो. आर थर्ड पॉईंट इज टेक्निक्स ऑफ मेजरमेंट्स. म्हणजेच काय? ड्यू टू द फॉल्टी टेक्निक्स, म्हणजे रिडिंग घेताना चुकीच्या घेतल्यात, त्यामुळे आपल्या रिडिंग्समध्ये रिझल्टमध्ये अनसर्टन्टी येऊ शकते. आणि लास्ट पॉईंट इज सिम्पली इंटरनल और एक्सटर्नल factors which are affecting the experiment, and due to this result is uncertain. म्हणजेच काय? जे मेजर्ड व्हॅल्यू येणार आहेत आपल्या ते थोड्याशा चुकीच्या येणार आहेत. कशामुळं? इंटरनल फॅक्टर्स किंवा एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये काय म्हणू शकतो आपण? एन्व्हायरमेंटल इफेक्ट किंवा ॲटमॉस्फिरिक प्रेशर चेंज झालं आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं आहे. म्हणजे मग त्यावेळेस आपल्या मेजर्ड व्हॅल्यू और रिडिंग्स थोड्याशा व्हॅरी करणार आहेत, म्हणजे अनसर्टन येणार आहेत. त्याला आपण काय म्हणणार आहे? दीज आर द 4 रिझन्स ऑफ अनसर्टन्टी. यावर एक नवीन पॉईंट उभारतो की बाबा एरर्समध्ये आपण बघणार आहोत एरर्स इन अ मेजरमेंट. देअर आर 2 टाईप्स ऑफ एरर. सिम्पली थोडक्यात सांगणार आहे, आणि हे पार्ट 11च्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ॲज अ असर्शन क्वेश्चनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. एरर्स इन मेजरमेंट. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ एरर. कोणते कोणते एरर्स असतात? सिस्टमॅटिक एरर अँड सेकंड इज रँडम एरर. नाउ सिस्टमॅटिक एरर लक्षात ठेवायचं. सिस्टमॅटिक एरर कॅन बी रिड्यूस्ड. काय म्हणतोय? कॅन बी रिमूव्ड किंवा रिड्यूस, कॅन बी मिनिमाइज्ड. काय तर सिस्टमॅटिक एरर कॅन बी इलिमिनेटेड, बट दिस रँडम एरर कॅनॉट बी इलिमिनेटेड. त्यामध्ये पण प्रकार आहेत किंवा कसं होतं आहे? कॅनॉट बी इलिमिनेटेड. फक्त शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा की कुठला इलिमिनेट करू शकतो आपण आणि कोणता इलिमिनेट करू शकत नाही. कांट बी इलिमिनेटेड मीन्स मेजरमेंट घेऊन आपल्या क्वांटिटीजमध्ये ज्या मेजर्ड व्हॅल्यूज येणार आहेत त्याच्यामध्ये एरर येतो. एरर येणं म्हणजेच काय? डिफरन्स इन बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आता बघा, 100 डिग्री सेल्सियस इज आवर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. दिस इज आवर ट्रू व्हॅल्यू, but when we measure that boiling point of water we got 98 degrees Celsius. Now what is the difference in between true value and measure value? There is a 100 minus 98 degrees Celsius, 2 degrees Celsius. This 2 degrees Celsius is our error. आता या एररचे पण काही प्रकार आहेत, सिस्टमॅटिक एरर अँड रँडम एरर. नाउ सिस्टमॅटिक एरर कॅन बी इलिमिनेटेड बट रँडम एरर कॅनॉट बी इलिमिनेटेड. रँडम एररचं इलिमिनेटच करू शकत नाही आपण, फक्त वी कॅन मिनिमाइज द रँडम एरर. कसा? वी हॅव टू टेक सेट ऑफ रिडिंग आपल्याला घ्यावे लागतील. नाउ आता सिस्टमॅटिक एररमध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ एरर. मेन एरर 2 टाइप्स ऑफ एरर. कोणते कोणते? फर्स्ट इज सिस्टमॅटिक एरर अँड सेकंड इज रँडम एरर. नाउ ॲज आय टोल्ड दॅट सिस्टमॅटिक एरर can be minimized but random error cannot be minimized. सिस्टमॅटिक एररचे परत 3 प्रकार पडतात. दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड इज एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन मेजरिंग टेक्निक्स. म्हणजेच काय? किंवा सांगतो पुढे जाऊ दे. एरर ड्यू टू इनपरफेक्शन ऑफ
इन मेजरिंग टेक्निक्स, शॉर्टमध्ये लिहितो, एवढंच लिहितो. आणि थर्ड इज आवर पर्सनल एरर. पर्सनल एरर अँड रँडम एरर म्हणजे रँडम एरर असतो. आता एक एक बघून घेऊयात. सिस्टमॅटिक एरर तुम्हाला सांगितलं. नाव व्हॉट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर अरायझेस ड्यू टू द फॉल्टी कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. काय सांगितलं परत बघा एकदा. इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर अरायझेस ड्यू टू द फॉल्टी कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये काय येतं नेमकं. सपोज आपण वोल्ट मीटर किंवा ॲमीटर सर्किटमध्ये जोडलेला आहे. वोल्ट मीटर किंवा ॲमीटर प्रॅक्टिकलला गेल्यावर हे कळलंच, लोड घ्यायचं नाही जास्त. प्रॅक्टिकलला गेल्यावर तुम्हाला वोल्ट मीटरचा एक डबा दिसेल, ॲमीटरचा पण डबा दिसेल. ते सर्किटमध्ये कनेक्ट करायच्या आधीच त्याच्यावर रिडिंग थोडीशी दाखवतात. असं रिडिंग, तसा रिडिंगचा स्पॅन असतो. इथं आपला इंडिकेटर तो काटा असतो. 0 to सपोज 10 मिली ॲम्पियर हा वाला आपल्याकडे रिडिंग आहे. म्हणजे 0 पासून मोजून तर मॅक्सिमम 10 मिली ॲम्पियरपर्यंत मोजू शकतो. मग आपल्या सर्किटमध्ये जर कनेक्शनच दिलं नसेल तर तो काटा 0 दाखवायला पाहिजे ना, करंट फ्लो होणार नाही आहे. बट इथं काय होणार आहे, ड्यू टू दिस फॉल्टी कॅलिब्रेशन त्या आधीपासूनच समथिंग रिडिंग दाखवतं. आधीपासूनच 1 मिली ॲम्पियर और 0.5 मिली ॲम्पियर असे रिडिंग आधीपासूनच दाखवायला लागतं. हे कशामुळे होतं आहे, फॉल्टी कॅलिब्रेशनमुळं. अजून एक सांगतो, थर्मोमीटरमध्ये जर 0 डिग्री सेल्सिअसला आपण टेम्परेचर सराउंडिंगचं असेल तर ते एक्झॅक्ट 0 डिग्री सेल्सिअस दाखवत नाही का, तर ड्यू टू द फॉल्टी कॅलिब्रेशन. इवन तुमच्या गाडीचा पण स्पीडोमीटर बघा, थोडासा स्पीड कमी असतो गाडीचा आपला. सपोज 10 km/hच्या स्पीडनं चाललं, पण ड्यू टू दिस फॉल्टी कॅलिब्रेशन ते एक्झॅक्ट ॲक्युरेट स्पीड जे ॲनालॉगवाले काटे आहेत आपले, ॲनालॉग डिजिटल नाही, डिजिटलवाले थोडेसे ॲक्युरेट राहतात, पण ॲनालॉगवाले जे काटे आहेत स्वाईप अप करतात ते त्यांचं कॅलिब्रेशन चुकीचं असल्यामुळे कित्येक वेळेस आपल्याला स्पीड चुकीचं दाखवतो. इवन आपलं हे पेट्रोलच्या बाबतीत पण झालं असेल. गाडीत पेट्रोल असतं, कमी दाखवताना कधी जास्त दाखवतं, कधी कमी दाखवतो, किंवा उतारावनं जाताना काटा वाढतो, चढवून जाताना काटा कमी होतो. हे कशामुळे होत आहे, ड्यू टू द फॉल्टी कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच काय, वी कॅन रिमूव्ह दिस इन्स्ट्रुमेंटल एरर बाय यूजिंग गुड इन्स्ट्रुमेंट और हायर क्वालिटी इन्स्ट्रुमेंट ज्यांचं कॅलिब्रेशन चांगलं आहे. इवन ग्रोसरी स्टोअरमध्ये वेईंग मशीनवर तुम्ही वे करत असाल कुठली गोष्ट, तर त्याच्यावर समथिंग व्हॅल्यू आधीच ॲड केलेली असते. किंवा लॅबोरेटरीजमध्ये जे वेईंग पॅन असतात त्याच्यावर 0 ग्रॅम दाखवायला पाहिजे होतं, पण वेट नसताना सुद्धा त्याच्यावर काय दाखवतो, समथिंग वेट कायम दाखवतो, 0.01 0.1 ग्रॅम. हे कशामुळं, की बाबा त्याचं कॅलिब्रेशनच फॉल्टी आहे. कॅलिब्रेशन फॉल्टी असल्यामुळं ह्याच्यात जर तुम्ही 10 ग्रॅम ॲड केलं तर मला एरर कसं दाखवणार आहे, टोटल व्हॅल्यू 10.1 ग्रॅम दाखवणार आहे. मग झाला एरर. दॅट्स वाय वी हॅव टू यूज गुड क्वालिटी इन्स्ट्रुमेंट ज्यांचा एरर किंवा कॅलिब्रेशन प्रॉपर झालेला असेल. दिस इज आवर इन्स्ट्रुमेंटल एरर. नाव सेकंड टाईप इज आवर टाईप इन सिस्टमॅटिक एरर इज एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. नाव ह्याचा अर्थ काय, जेव्हा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय, एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना मेथडच चुकीच्या यूज केल्या तर आपल्याला ऑब्वियसली एरर मिळणार आहे आपल्या मेजरमेंटमध्ये. नाव ह्याचं एक्झाम्पल सांगतो. लिक्विड कॉलममध्ये अशी ट्यूब असते, त्याच्यात आपण लिक्विड व्हॉल्यूम ऑफ लिक्विड मेजर करतो. ती जर आपण एकदम व्हर्टिकली स्ट्रेट पकडली नसेल, थोडीशी अशी इन्क्लाइन पकडली असेल, तर व्हॉल्यूम काय त्या मेजरिंग सिलेंडरवर चुकीचं दाखवणार आहे. दिस इज वन टाईप ऑफ एरर. हे कशामुळे झाला, दिस एरर अरायझेस ड्यू टू फॉल्टी एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. नावातच आहे, एरर्स ड्यू टू द इनपरफेक्शन ऑफ एक्सपेरिमेंटल टेक्निक. म्हणजे एक्सपेरिमेंटल टेक्निक्स किंवा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना जे एरर येतात, कशामुळे, तुमच्या चुकीच्या मेथडमुळे, ते काय झाले आपले एक्सपेरिमेंटल एरर्स. नाव थर्ड इज पर्सनल एरर. हे पर्सनल एरर अरायझेस ड्यू टू द फॉल्टी रीडिंग टेकन बाय द पर्सन हू इज परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट. आता तर परत सांगतो तुम्हाला. थर्ड पॉईंट इज पर्सनल एरर. पर्सनल एरर्स आर अरायझेस ड्यू टू केअरलेसनेस. आपण एक्सपेरिमेंट करताना, काही एक्सपेरिमेंट लेंदी असतात, प्रॅक्टिकल करताना खूप मजा येणार आहे तुम्हाला. केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल, टायट्रेशन करताना वगैरे खूप आळस असतो आपल्या अंगात. आपण ते एक थेंब टाकायचा असतो, तर पूर्ण असं धारत टाकून देतो, मग आपल्याला कलरच मिळत नाही जो पाहिजे एक्सपेक्टेड कलर असतो तो. ना हे कशामुळे होतं, तर केअरलेसनेसमुळं आपण केअरलेसली रिडिंग घेतो. काही रिडिंग एक्सपेरिमेंटल टेक्निक्स ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात त्या फॉलो न करता आपण घाई गडबडीत किंवा काहीतरी करून ते चुकवतो.
केअरलेसनेसमुळं, आपल्या हलगर्जीपणामुळं जे रीडिंग चुकतात त्यालाच काय म्हणणार आपण, पर्सनल एरर. पर्सनल एररचं एक्झाम्पल सांगताना scale, if you have to read the scale on the if you are measuring the length, and in measuring length you are using scale, you have to see that scale एकदम अबावच्या पोझिशनमध्ये. इथं स्केल असेल तर एक्झॅक्ट अबाव तुम्हाला वरून त्या स्केलवर रीडिंग बघावी लागणार आहे. पण तीच रीडिंग तुम्ही एका सर्टन अँगलवरून असं तिरकं मोजत असाल झोपून, तर ते काय होणार आहे, रीडिंगमध्ये मेजरमेंटमध्ये एरर येणार आहे, फरक येणार आहे. मग त्या एरर तुम्ही मिनिमाइज करू शकता कधी, जर तुम्ही लक्ष देऊन प्रॅक्टिकल परफॉर्म केले तर. अजून एक सांगू शकतो आपण पर्सनल एररमध्ये, सपोज सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररचे हे 3 टाइप्स आहेत, जे की आपण वी कॅन मिनिमाइज दीज 3 एरर्स बाय यूजिंग हाय क्वालिटी इन्स्ट्रुमेंट, ज्याचं कॅलिब्रेशन प्रॉपर केलं असेल, त्यामुळे आपल्या एररचं काय होणार आहे, मिनिमायझेशन. एरर जे येणार होते ते मॅक्सिमम किंवा जास्त एरर येण्यापेक्षा अजून मिनिमाइज करू शकतो आपण. अजून एक एक्सपेरिमेंटल टेक्निक एकदम एक्झॅक्ट ॲक्युरेट बरोबर यूज केला तरी आपण सिस्टमॅटिक एरर कमी करू शकतो. आणि लास्ट पर्सनल एरर, जर तुम्ही रीडिंग घेताना किंवा बाकीच्या गोष्टी घेताना केअरलेसनेस किंवा हलगर्जीपणा न करता एकदम प्रॉपर रीडिंग, पेशन्स ठेवून रीडिंग घेतल्या तर पर्सनल एररसुद्धा आपण मिनिमाइज करू शकतो. दॅट इज सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज्ड. रँडम एरर एक छोटासा पॉईंट आहे, पटकन सांगून देतो. काय रँडम एरर म्हणजे नेमकं काय? नो, रँडम एररचं काय सांगितलं, रँडम एरर कॅनॉट बी मिनिमाइज्ड. रँडम एरर cannot be minimized, can't be totally eliminated. Now what are the reasons for the random error? आता आपण एक्सपेरिमेंटल टेक्निक्स किंवा एखादा एक्सपेरिमेंट करताना एक्सपेरिमेंटल ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत त्या कंट्रोल करू शकतो, पण कडेचं सराउंडिंग तर कंट्रोल करू शकत नाही ना. नेचरला कसं कंट्रोल करणार तुम्ही? म्हणजेच एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा आपलं सराउंडिंगचं टेम्परेचर, असे जे एक्सटर्नल फॅक्टर्स असतात जे ॲफेक्ट करतात आपल्या रीडिंग्सवर और मेजरमेंट्सवर, ते काय असतात, ड्यू टू दिस रँडम एरर रायझेस. कळतं काय सांगतोय? रँडम एरर अराइज ड्यू टू द एक्सटर्नल फॅक्टर्स लाईक प्रेशर, टेम्परेचर, सराउंडिंगचं टेम्परेचर, या गोष्टींमुळे आपल्या रीडिंगमध्ये किंवा मेजरमेंट्समध्ये जो डिफरन्स येणार आहे, ट्रू व्हॅल्यूपासून मेजर्ड व्हॅल्यूमध्ये जो डिफरन्स येणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, रँडम एरर. रँडम एररला तुम्ही काही प्रमाणात कमी करू शकता, काही प्रमाणात मिनिमाइज करू शकता. कसं करायचं? सेट ऑफ रीडिंग घ्यायच्या, नंबर ऑफ रीडिंग घ्यायच्या. नंबर ऑफ रीडिंग घेऊन तुम्ही काय करायचं, सेट ऑफ रीडिंग घेतला, त्याचा मीन घेतला, तर तुम्हाला काय होणार आहे, जो एरर आहे तो थोडासा मिनिमाइज होणार आहे. कळतं का? आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बघितलं आपण, किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एररचे ऑपरेशन बघणार आहोत, किंवा व्हॉट इज एरर, मीन एरर, ॲब्सल्यूट मीन एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर, ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे लेक्चर थोडंसं छोटं होतं, ज्याच्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज ॲक्युरेसी, व्हॉट इज प्रिसिजन, अनसर्टन्टी, नेक्स्ट एरर्समध्ये सिस्टमॅटिक एररचे 3 प्रकार, इन्स्ट्रुमेंटल, एक्सपेरिमेंटल ते टेक्निक चुकीच्या मेथड्स, अँड थर्ड इज पर्सनल एरर, आणि सेकंड इज रँडम एरर विच कॅनॉट बी इलिमिनेटेड. This is it for the today's lecture. In next lecture we will talk about errors. तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.